नागपूरच्या पाचपावली परिसरात वाढदिवसाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या गोळीबार प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या 24 तासांत उलगडा केला आहे। या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून अग्निशस्त्र, चाकू, काडतुसे, वाहने आणि मोबाईलसह 6,06,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 16 जुलै रोजी मध्यरात्री सनेचरा मार्केट परिसरात वाढदिवस साजरा सुरू असताना आरोपींनी फिर्यादीजवळ येऊन शिवीगाळ करत जुना वाद उकरून काढला। त्यानंतर आरोपींनी शस्त्रांनी हल्ला केला। झटपटीदरम्यान आरोपीने फिर्यादीवर बंदूक रोखली असता गोळी सुटून जमिनीवर लागली। त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले। गुप्त माहिती, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध घेत त्यांना अटक केली। चौकशी दरम्यान गुन्ह्यात वापरण्यात आलेले एक अग्निशस्त्र, एक जिवंत काडतूस, एक चाकू, गुन्ह्यात वापरलेली वाहने आणि 4 मोबाईल फोन जप्त करण्यात आले। या प्रकरणी पाचपावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपींच्या इतर गुन्हेगारी संबंधांचा तपास सुरू आहे। 16 तारखेला एक रात्री 2 वाजताच्या दरम्यान घटना घडली होती फायरिंगची शनिचरा मार्केटमध्ये। त्या अनुषंगाने गुन्हा दाखल झाला होता। 2 क्रॉस गुन्हे दाखल झाले होते, 476 आणि 477 नंबरचे। तर 476 नंबरचा जो गुन्हा होता त्यामध्ये अजय चिचखेडे हा फिर्यादी होता आणि त्या अनुषंगाने आतापर्यंत तपासादरम्यान माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली माननीय CP सर, जॉईंट CP सर, माननीय नॉर्थ रिजन मॅडम, DCP सर, ACP सर यांच्या मार्गदर्शनाखाली जो तपास पथक आहे रणजित माजगावकर PSI आणि त्यांच्या टीमने तपास केला आणि तपासाअंती 5 आरोपी यात अटक करण्यात आलेत आणि तपासादरम्यान एक पिस्टल, एक राऊंड जिवंत काडतूस, एक 4 व्हीलर I-20 आणि 2 2 व्हीलर आणि 4 मोबाईल असा मिळून एक 6,06,000चा मुद्देमाल आतापर्यंत जप्त केलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे। पकडलेल्या आरोपीचे नाव काय आहे, काय कारण समोर आलेलं होतं काय? वर्चस्वाच्या लढाई संबंधी मुख्यतः हे कारण आहे, कारण दोन्ही जे आहेत फिर्यादी सुद्धा याचा सुद्धा रेकॉर्ड आहे। आरोपी आहे हा मोकामधनं रिलीज झाला होता आणि जे यात या गुन्ह्यात जे आरोपी आहेत जगदीश गोखले आणि त्याचे साथीदार हे सुद्धा यांचा सुद्धा क्राईम रेकॉर्ड आहे आणि यामध्ये राकेश भुरे, नचिकेत झाडे आणि त्यानंतर मयूर आडतिया, अंकित चावडे आणि चंद्रशेखर पवनीकर असे 5 आरोपी अटक आहे आणि तपास सुरू आहे। तपास सुरू आहे। चौकशी दरम्यान आणि तपासादरम्यान जे काही आरोपी निष्पन्न होतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल।